हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. ब्लॉसेस किचनमध्ये आपण चिकन चिली, प्रॉन चिली, त्याचप्रमाणे ओल्या बोंबलाची चिली कशी बनवायची ते पाहिलेलं आहे. आणि आज आपण बनवत आहोत स्क्विड चिली. तर पाहूया रेसिपी ब्लॉसेस किचनमध्ये. काही जण ह्याला माकली सुद्धा म्हणतात. तसे पाहिले तर वेगवेगळ्या ठिकाणी ह्याला वेगवेगळी नावं आहेत आणि आम्ही ह्याला काजोळ्या म्हणतो. तर ह्या अर्धा किलो स्क्विड मी साफ वगैरे करून घेतलेले आहेत. हव्या त्या शेपमध्ये किंवा साईजमध्ये आपण त्या कट करू शकता. मी अशा रिंग शेपमध्ये कट करून घेतले आहेत. आता पहिली स्टेप म्हणजे स्क्विडला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर दाखविलेल्या इन्ग्रेडियंटने मॅरिनेट करून घ्या. 1 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर, 2 टेबलस्पून आलं, लसूण आणि मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ. आणि आता ह्यामध्ये सॉस घालूया. 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली टमॅटो सॉस, व्हाईट विनेगर 1 टेबलस्पून. ह्या रेसिपीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा फूड कलर किंवा अजिनोमोटो वापरणार नाही आहे. मात्र तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला. 1 अंड घाला. घातलेले मसाले अशा प्रकारे स्क्विड बरोबर छान मिक्स करा. आपण मॅरिनेट केलेले स्क्विड डीप फ्राय करणार आहोत. त्यामुळे आपल्याला 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि कदाचित कॉर्नफ्लॉवर जास्त पण लागेल आणि कमी पण लागू शकते आणि 1 टेबलस्पून मैदा. सर्व एकजीव करून घ्या. आता हे 15 ते 20 मिनिटे मॅरिनेशनसाठी ठेवा. तेल गरम झालेलं आहे. आता दाखविल्याप्रमाणे फ्राय करून घ्या. स्क्विड व्यवस्थित शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. ज्याप्रमाणे आपण चिकन पकोडे फ्राय करतो ना, त्याचप्रमाणे स्क्विडचे पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय करताना कधी-कधी तेल अंगावर उडू शकते, त्यामुळे बी केअरफुल. अशा प्रकारे मस्त क्रंची असे पकोडे फ्राय करून घ्या. हे असेच पकोडे सुद्धा आपण खाऊ शकतो. खूप छान लागतात. पहिल्या स्टेपमध्ये स्क्विडला मॅरिनेशन आणि दुसऱ्या स्टेपमध्ये स्क्विड आपण फ्राय केल्या आणि आता त्याची चिली बनवायला सुरुवात करूया. आलं आणि लसूण अशा प्रकारे बारीक कट करून घेतला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घ्या. ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, तरीसुद्धा तिखट तुमच्या आवडीनुसारच ठेवा. आपल्याला स्प्रिंग ऑनियन पण लागणार आहे. त्याचप्रमाणे 1 मोठी साईज कांदा, छोटे असतील तर 2 घ्या. ह्या ठिकाणी मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. 1 कप पाणी कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करा. ही स्क्विड चिली मी थोडी ड्राय बनवणार आहे. आपल्या आवश्यकतेनुसार आपण ह्यामध्ये ग्रेव्ही वाढवू शकता. पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे कुकिंग ऑइल घालून ह्यामध्ये मिरच्यांचे तुकडे आणि बारीक कापून घेतलेलं आलं आणि लसूण घाला आणि थोडं परतवून घ्या.
लसणाचा कच्चेपणा जाऊ द्या. कांदा घाला आणि थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतवा. पकोड्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे गरजेनुसार मीठ घाला. एक मोठी भोपळी मिरची अशा प्रकारे तुकडे करून घाला. भोपळी मिरची बरोबरच स्प्रिंग अनियनचा व्हाईट पार्ट घाला. थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता स्प्रिंग अनियनचा ग्रीन पार्ट घाला आणि परतवा. आता हे सर्व व्यवस्थित छान सॉफ्ट झालेलं आहे. आता दाखविल्याप्रमाणे ह्यामध्ये सॉस घाला. हा शेजवान सॉस घातला 2 टेबलस्पून. 2 टेबलस्पून टोमॅटो चिली सॉस, 1 टेबलस्पून सोया सॉस, व्हाईट विनेगर 1 टेबलस्पून. दाखविल्या प्रमाणात अगदी थोडी साखर यामध्ये घाला. 1 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर. सर्व मिक्स करा. आणि आता कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याने हवी तेवढी ग्रेव्ही बनवून घ्या. दाखविल्याप्रमाणे ग्रेव्ही बनवा. ह्या ठिकाणी ग्रेव्ही टेस्ट करून बघा आणि 2 ते 3 मिनिटे ग्रेव्हीला झाकण द्या आणि शिजवा. ग्रेव्ही व्यवस्थित शिजलेली आहे. फ्राईड केलेल्या ह्या स्क्विड ग्रेव्हीमध्ये मिक्स करा. मघाशी सांगितल्याप्रमाणे ही डिश थोडी मी ड्राय ठेवणार आहे. ग्रेव्ही आणि फ्राईड स्क्विड छान एकजीव होण्यासाठी 2 ते 3 मिनिटं झाकण देऊन शिजवा आणि नंतर गॅस फ्लेम बंद करा. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फूड कलर आपण वापरलेला नाही आहे, तरी सुद्धा टोमॅटो सॉस आणि शेजवान सॉसने छान रंग आलेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.